नमस्कार. आज आपण काय करणार आहोत? तर रोजच्या वापरात येणारी काही अगदी सोपी इंग्रजी वाक्य शिकणार आहोत. ही वाक्य आहेत ना, आपल्या इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मदत करतील. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. चला तर सुरुवात करूया एका खूप छान विचाराने. हा विचार आहे स्वाती विजयकुमार सूर्यवंशी शिंदे यांचा. इंग्रजीचा सराव गरजेचा आहे. कोणीही अभ्यास करण्यासाठी कंटाळा करू नये. हा विचार आपल्याला आठवण करून देतो की कोणतीही नवी भाषा शिकण्यासाठी नियमित सराव म्हणजे प्रॅक्टिस किती महत्वाची आहे. म्हणजे बघा, सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी कोणती? तर सराव करण्याची इच्छा, ती कमिटमेंट. एकदा का आपण ते ठरवलं ना, की समजा अर्धी लढाई जिंकलीच. ओके, तर आता काही प्रॅक्टिकल वाक्यांकडे वळूया, म्हणजे जी आपण रोज वापरू शकतो. विचार करा, आपला दिवस सुरू कसा होतो? बरोबर, सकाळपासून. तर बघूया सकाळी कोणती वाक्य वापरता येतील. चला तर सकाळची काही वाक्य बघूया. मी आधी इंग्रजीत म्हणेन, मग त्याचा मराठीत अर्थ सांगेन आणि मग आपण एकत्र पुन्हा इंग्रजीत म्हणू. तयार? वेक अप अर्ली म्हणजे लवकर उठा. वेक अप अर्ली. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू? आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे. आय एम फाईन. बघा, ही वाक्य दिवसाची एक छान पॉझिटिव्ह सुरुवात करण्यासाठी किती मस्त आहेत. बरं, सकाळची ओळख झाली, आता पुढे जाऊया. आता बघूया की छोटं छोटं बोलणं म्हणजे एखादं संभाषण कसं सुरू करायचं. ही वाक्य खूप कामाला येतात कोणाशीही बोलायला सुरुवात करण्यासाठी. आता बघा, कुठलाही संवाद सुरू करायचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? बरोबर, नाव विचारणं. व्हॉट इज युअर नेम? तुमचं नाव काय आहे? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर तेही तितकंच सोपं. माय नेम इज रिया. माझं नाव रिया आहे. पाहिलंत? प्रश्न आणि उत्तर. झाली की नाही एक छान जोडी तयार? चला, हे संभाषण थोडंसं अजून पुढे नेऊया का? समजा आपल्याला विचारायचं आहे की समोरची व्यक्ती कुठे चालली आहे. तर आपण काय विचारणार? वेअर आर यू गोईंग? म्हणजेच तू कुठे जात आहेस? आणि यावर उत्तर काय येऊ शकतं? अगदी सोपं. आय एम गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. बघा, ह्या अशा छोट्या देवाणघेवाणीतून किती छान अर्थपूर्ण संवाद होतो. ओके, आतापर्यंत आपण प्रश्नोत्तरं बघितली. आता आपण काही वेगळ्या प्रकारची वाक्य बघू, म्हणजे सूचना किंवा आज्ञा देणारी वाक्य. ही वाक्य तर घरात, शाळेत सगळीकडेच खूप वापरली जातात. सुरुवात करूया काही अगदी बेसिक हालचालींच्या सूचनांपासून. चला, माझ्यासोबत पुन्हा एकदा सराव करूया. कम हिअर, इथे ये. गो देअर, तिकडे जा. प्लीज सिट डाऊन, कृपया बसा. स्टँड अप, उभे रहा. आहेत की नाही सोपी लक्षात ठेवायला? आता ह्याच प्रकारची पण वस्तूंशी संबंधित काही वाक्य पाहूया. जसं की ओपन द डोर, दरवाजा उघडा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. टेक दिस बुक, हे पुस्तक घ्या. गिव्ह मी द पेन, मला पेन द्या. या वाक्यांनी आपण इतरांना अगदी सहजपणे काहीतरी करायला सांगू शकतो. आता ही पुढची वाक्य तर अभ्यासाच्या वेळी हमखास उपयोगी पडतात. रीड द लेसन, धडा वाचा. राईट नीटली, नीट लिहा. लिसन केअरफुली, नीट ऐका. डू युअर होमवर्क, तुमचा गृहपाठ करा. आणि आता या सेक्शनमधली शेवटची काही वाक्य, जी आपल्या रोजच्या जगण्यातल्या सामान्य सूचना आहेत. ईट युअर फूड, तुमचं जेवण खा. ड्रिंक वॉटर, पाणी प्या. डोंट टॉक, बोलू नका. कम ऑन टाईम, वेळेवर या. खरं तर या चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि शिस्त पाळण्यासाठी ही वाक्य खूप मदत करतात. वाह, आपण कितीतरी वाक्य शिकलो नाही का? पण थांबा, सगळ्यात महत्वाचा भाग तर आत्ता येतोय, आणि तो म्हणजे सराव. कारण बघा, नुसतं शिकून काय उपयोग? जोपर्यंत आपण ही वाक्य वापरत नाही तोपर्यंत ती आपली होणारच नाहीत. आठवतंय, आपण दिवसाची सुरुवात कुठल्या वाक्याने केली होती? वेक अप अर्ली. मग आता दिवस संपवताना कोणतं वाक्य वापरणार? अगदी बरोबर, गो टू स्लीप म्हणजे झोपायला जा. बघा किती सोपं आणि छान आहे हे. चला, पुन्हा एकदा तोच विचार आठवूया ज्याने आपण सुरुवात केली होती. इंग्रजीचा सराव गरजेचा आहे. कोणीही अभ्यास करण्यासाठी कंटाळा करू नये. हा विचार आपल्याला सतत आठवण करून देईल की खरा सराव तर आज शिकलेली वाक्य वापरण्यातच आहे. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्यापैकी कोणतं वाक्य वापरून आपण आज सुरुवात करणार आहोत? लक्षात ठेवा, छोट्याशा सुरुवातीतूनच मोठा बदल होतो. चला तर ठरवूया आणि आजच बोलायला सुरुवात करूया.